तुझ्यासारखं कोणी नाही परमेश्वरा परमेश्वरा आम्ही तुझ्या पवित्र नावाची स्तुती तुझी आराधना करतो तुझ्या नावाला उंचावतो प्रभू होय प्रभू आणि आम्ही म्हणतो आम्ही तुझ्यावर प्रेम करतो तुझ्या नावाला धन्यवाद देतो धन्यवाद तुझा परमेश्वरा धन्यवाद ईश्वरा तू काय कर परमेश्वरा तुझी आराधना करतो तुझ्या पवित्र पवित्र अतिपवित्र नावाला आम्ही उंचावतो कारण तू राजांचा राजा प्रभूंचा प्रभू तू अद्भुताला तू काय करणारा परमेश्वर तुझ्यासारखं कोणी नाही परमेश्वरा धन्यवाद देतो तुझ्या पवित्र नावाला प्रभू धन्यवाद धन्यवाद तू काय केलंच हालेलुया आपण आपल्या प्रभूची स्तुती करू हालेलुया हालेलुया आपण गीत घेऊ प्यार करूंगा मैं ज़्यादा तुझसे हालेलुया हालेलुया प्यार करूंगा मैं ज़्यादा तुझसे आराधना और गहराई से प्यार करूंगा मैं ज़्यादा तुझसे आराधना और गहराई से तुझे पूरे मन से आराधना
Vamos a ir Cristo. Vamos a llevar a paz. Vamos a practicar. ईश्वराला धन्यवाद देतो आणि तो तुझ्या आराधनाला तुला स्वीकार करतो तिथून पुढची वेळ तुझ्या हाती देतो सर्व कामं तुझ्या हाती देतो आणि येशूचे नाव मागतो म्हणून जाईल प्रभूची स्तुती असो आपण सर्व करूया. प्रेमळ सगळे Time of discipleship meeting of Father, we come before your throne of grace. पुन्हा एकदा प्रभू आता यावेळेस प्रभूच्या शिष्य सभेमध्ये आपण तुझ्या कृपेच्या आसनासमोर We all want to hear the word of us. प्रभू आम्हा सर्वांचा शब्द ऐकून जा. Because this discipleship itself speaks about how our life to be rooted and grounded in your word, O Master. आणि प्रभूच्या शिष्य सभेमध्ये हेच आपण शिकवतो परत की आमचं जे जीवन आहे कशा पद्धतीने रुजलेलं आहे पाय घातलेला आहे परमेश्वर. Teach us, Holy Spirit, पवित्र आत्मा तू आम्हाला मदत कर शिकव how to develop our spirit, की आमच्या आत्म्याला आम्ही कसं घडवायचं, how to bring this flesh under subjection, या देहाला आमच्या परमेश्वराच्या ताब्यात कसं how आणायचं, the spirit will overcome the flesh. की त्या ठिकाणी आत्मा देहावरती कसं वर्चस्व करेल. Speak to the word, O Master. प्रभू वचनाद्वारे तू बोल. Help us to understand, O Lord. प्रभूचे समजण्यासाठी मदत कर. Give us that wisdom, the knowledge, and understanding, O Master. प्रभूचे ज्ञान बुद्धी तू ते समजण्यासाठी How important we stand on your word, O की Master. प्रभू आम्ही तुझ्या वचनात किती महत्त्वाचं आहे And how much important that we not be a seer, but we should be doer of the word, O Master. आणि प्रभू हे किती महत्त्वाचं आहे की आम्ही फक्त बोलणारे नाही तर वचनाप्रमाणे करणारे Speak होतो. this strength, O Lord. प्रभू आता हे बोल. Speak to each and every one, O Father, प्रभूची प्रत्येकाशी तू बोल and help them to understand. आणि प्रभूची समजून घेण्यासाठी तू मदत कर. Thank you, Father. धन्यवाद. Psalms 126, let it be in the light of Jesus Christ. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव In ठेवू. Jesus' name we pray. येशूच्या नावात प्रार्थना. Praise the Lord. You all be seated. आपण सर्वजण खाली बसून घेऊया. How many want to receive the blessing of the Lord? किती जणांना प्रभूपासून आशीर्वाद हवे आहे. Amen. Yes, surely God will bless you with rich wisdom, the knowledge, understanding every word for your life. तर होय नक्कीच परमेश्वर तुम्हाला चांगल्या प्रकारे श्रीमंतीच्या ज्ञानाने बुद्धीने सामर्थ्याने तुम्हाला भरेल आणि समजून घेण्यासाठी तो सांगेल. Amen. So we are in the subject of faith and love and hope. तर माझ्या प्रियांना आपण विश्वास प्रीती व आशा या विषयावर Amen. शिकत How आहोत. important are they? हे किती महत्त्वाचं Amen. आहे. How important the word comes to us and we grab that word and apply in our lives. तर माझ्या प्रियांना देवाचा शब्द आपल्याकडे येत असताना आपण त्याला त्या वचनाला आपण कशा प्रकारे आपण ग्रासून घेतो ते Amen. That's why in verses 1-3 we have started remembering without ceasing your work of faith and the labor of love and the patience of hope in Lord Jesus Christ before our God and Father. आणि पौला तिथे पहिले पत्र पहिला अध्याय तिसरं वचन सांगतं की आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो. Amen. It speaks about how constantly you are. तर या ठिकाणी दाखवते की तुम्ही किती त्यात सतत आहात. Amen. How he says constantly we remember how your faith is active. He says. या ठिकाणी काय सांगते आपण किती त्याच्यामध्ये नेहमी सतत आपण त्या ठिकाणी म्हणजे Amen. Paul says we constantly remember. Paul says. पॉल काय म्हणते की आपण सतत त्या ठिकाणी स्मरण केलं पाहिजे निरंतर. Paul बोलता है मैं हमेशा तुम्हें याद करता हूँ कि तुम्हारा विश्वास कितना एक्टिव है. Amen. त्या Hallelujah. ठिकाणी Amen. पॉल काय सांगते की आपला विश्वास किती त्या ठिकाणी कार्यरत आहे We constantly remember. He says तर निरंतर स्मरण करतो how your faith is active. की तुमचा विश्वास कसा Amen. कार्य And you करतो. learn all the things how the faith should be active, my dear people. आपण शिकलो माझ्याकडे आपला विश्वास कसा कार्य Amen. And the second point, my dear people, already finishing the second point, but let me review what the second point is, my dear people. तर दुसरा मुद्दा माझ्याकडे आपण पाहिलेला होता आपण पुन्हा एकदा पाहूया. Amen. Second is your love is hard at work. तर आपलं जे हृदय आहे ते आपल्या प्रीतीमधून जे आपल्या कामामध्ये असलं The पाहिजे. love is hard at work. म्हणजे तुमची जी प्रीती आहे ती तुमच्या कृत्य कामामध्ये दिसली पाहिजे. Amen. Love should be hard. त्या ठिकाणी प्रीतीचे श्रम असले Amen. पाहिजे. The love should be hard in your work, he says. तुमच्या कामामध्ये प्रीतीचे त्या ठिकाणी Amen. कठोरपणे केले That is परिश्रम your study, my dear असतात. people. आपण ते शिकत आहोत. Amen. So it's very important, my dear people, how the love works in our lives. तर माझ्याकडे फार महत्त्वाची प्रीती आपल्या जीवनात कसे कार्य करते. Amen. That's why I told about the labor. There is a significance of hard work, my dear तर people. म्हणून या ठिकाणी दाखवलं होतं की श्रम जे आहे त्या ठिकाणी आपण कठीण परिश्रम Amen. दाखवतो. So it's for the work of toil, my dear people. तर त्या ठिकाणी ते थकण्याबद्दल Or the सांगतो. word renders weariness, my dear people. की जो आपला जो थकवा असतो त्याच्यामध्ये त्याच्या श्रमात Amen. केलेला That's what थकवा. 2 Corinthians 11:27 he says in weariness and toil, he says. म्हणून दुसरे करिंथ्यास पत्र 11 अध्याय 27. 27 वचन सांगत आहे की श्रम व कष्ट कितीतरी वेळा केलेली आणि कितीतरी वेळा आपण श्रम व कष्ट करतो. Amen. In weariness and toil, he says. की श्रम व कष्ट त्या ठिकाणी थकवा होते. Amen. How important the word love is. तर या ठिकाणी प्रीती हा शब्द किती महत्त्वाचा Amen. आहे. When you look at the Lord Jesus Christ, my dear people, we can see the love, the pure love pouring, the agape love is pouring from the cross of Calvary. तर माझ्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताकडे पाहतो त्या ठिकाणी कालवरीच्या वधस्तंभावर त्याच्या प्रीतीचा वर्षाव आपल्याला दिसतो. Amen. But then what is a toil is toil. तर म्हणून त्या ठिकाणी कष्ट जे आहे जे थकवा आहे ते त्या ठिकाणी ते आहे. What is toil is toil. ते कष्ट आहे ते कष्ट आहे. Amen. If it's only toil. जर फक्त कष्ट असेल Amen. I understand what I'm saying. तर तुम्हाला समजते का मी काय Amen. म्हणतो. What a toil is. जे कष्ट आहे ते कष्ट आहे. Amen. What only toil is, my dear people. फक्त कष्ट काय आहे. Amen. That's why it says, hence the importance of having love coupled with labor, it says. पण त्या ठिकाणी काय सांगितले कष्ट आहे ते प्रीतीने केलेले कष्ट असले Love पाहिजे. coupled, it says, with labor. ते आपले जे श्रम आहे त्या ठिकाणी ते प्रीतीद्वारे असले म्हणजे पाहिजे. प्यार, इसलिए ये प्यार का महत्व श्रम के साथ जोड़ा गया है. म्हणून प्रेमाचे जे महत्व आहे ते त्या कष्टांमध्ये किंवा आपल्या श्रमांद्वारे जोडलेले आहे. Amen. What it says, having love coupled with labor. काय सांगितले त्या ठिकाणी की प्रीती म्हणजे जे श्रम आहे ते प्रीतीचे जोडीदार आहे. इसलिए हिंदी में कहते हैं इसलिए प्यार को महत्व श्रम के साथ जोड़ा गया है. म्हणून प्रेमाला जे महत्व आहे ते श्रम म्हणजे कष्टासोबत जोडलेलं That आहे. is a loving labors. आणि तेच आहे प्रीतीचे केलेले श्रम. Amen. Loving labors. म्हणून प्रीतीचे श्रम. Not as a worldly labors, but it's a loving labors. म्हणून जसं जगात आहे तसे कष्ट नाही Amen. तर आपल्या म्हणजे प्रीतीचे श्रम. Amen. That is why when love moves and molds us. तर ज्यावेळेस प्रीती आपल्याला त्यातून पुढे घेते, Amen. When love moves and molds us, ज्यावेळेस प्रीती आपल्याला पुढे घेऊन आपल्याला बनवते,
we move our purpose. तर आपण आपल्या उद्देशाकडे जातो. Amen. We move our purpose. आपण आपला उद्देश पुढे घेतो. Amen. And although we may try in toil. मग आपण त्याच्यामध्ये आपल्या कष्टामध्ये आपण प्रयत्न करतो. Amen. We may be tried in toil. आपण प्रयत्न करत असतो की त्या कष्टांमध्ये And we never be tired. आणि आपण कधी थकत नाही. Amen. आमेन. Of that toil, my dear people. तर त्या कष्टामध्ये आपण कधी थकत That नाही. means worldly toil you may tire, but the spiritual toil you not be tired, my dear people. याचा अर्थ माझ्या प्रिय जगात जो केलेले कष्ट आहे त्याला आपण थकतो पण प्रभूमध्ये केलेले कष्ट That means नसतात. blessed to who found his work, he says. Oh, hallelujah. आणि म्हणून धन्यवादित आहे की ज्यांना त्याचे कष्ट Let him भेटले. ask no other blessedness, he says. त्याच्याशिवाय दुसरा कोणता आशीर्वाद नाही. Amen. He has a work, a life purpose, he found it, and he will follow it, my dear people. आणि माझ्या प्रियानं त्याच्या जीवनासाठी एक उद्देश सापडला की तो त्याच्यामध्ये पुढे जाईल. Amen. See now when you go into the chapter of Genesis, chapter 3:17, my dear people. तर उत्पत्ती 3 अध्याय 17 वचन आपण जर पाहिलं Amen. You म्हणजे all know the story of the Garden of Eden, my dear people. आपल्या प्रत्येकाला एदेन बागेची गोष्ट But in ठाऊक आहे. 3:17 it says, and Adam said, and he to Adam, he said, I mean God said to Abraham, because you have listened to the voice of your wife, and you have eaten the tree which I commanded you, you shall not eat of it. Cursed is the ground because of you, the pain shall eat, and in the days of your life, he says. आणि उत्पत्ती 3:17 सांगत आहे आदामास तो म्हणाला म्हणजे परमेश्वर आदामास म्हणाला तू आपल्या स्त्रीचे ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. Amen. Now here he speaks about the God is giving a curse for the man because of the he had went against or broken the commandment of God, my dear people. तर आता माझ्या प्रिय या ठिकाणी परमेश्वर जे आहे त्या ठिकाणी पुरुषाला त्या ठिकाणी म्हणजे श्राप देत आहे कारण त्याने आज्ञा मोडली. Amen. And you shall eat of it. Cursed is the ground, he says. कारण त्याने काय केले ते शाप त्या ठिकाणी ते भूमीचे फळ खाल्ल्यामुळे तो शापग्रस्त झाला. Amen. Now God has given a wonderful garden, a beautiful garden with all the facilities. Says Adam only you tend the garden. आता या ठिकाणी परमेश्वर सुंदर अशी एदेन बाग दिली सर्व काही बनवलं होतं फक्त त्या ठिकाणी त्याला सांगितलं की तुला बागेची राखणदाराची काळजी घे. Amen. Nothing you have to do, he said. तुला दुसरं काहीच करायचं नाही. Wherever you go, all is yours, he says. तू कुठेही जाशील सर्व तुझंच आहे. Amen. Now how pleasant it might be when Adam was alone and going along with all the garden which God has created for him, my dear people. तर माझ्या प्रियानं परमेश्वर जे आदामासाठी बनवलं किती त्याला आनंद असेल की सुखदायी असेल त्या ठिकाणी सर्व Amen. काही. He might be enjoying that life, my dear तो people. कदाचित त्या जीवनामध्ये फार आनंद He घेतो. felt wherever he went, he felt might be the presence of God, my dear तो people. जिथे कुठे फिरत असेल त्या ठिकाणी त्याला देवाचं सानिध्य जाणवतं. Amen. But God saw that he was alone, my dear people. पण परमेश्वराने पाहिलं की तो एकटा आहे. Amen. आमेन. And God said, come on, I give one right helper to him. मग परमेश्वराने तुला मी एक योग्य साथीदार देतो. Amen. And God gave him a right helper, my dear people. आणि एक योग्य मदतगार दिला परमेश्वराने. Amen. Then who will be with him always? की जो नेहमी तुझ्या सोबत But असेल. unfortunately, the devil deceived Eve, my dear people. पण त्या ठिकाणी दुर्दैवाने सैतानाने हव्वाला फसवलं. Amen. And you could see the sin entered the world, my dear people. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी जगामध्ये पापाचा प्रवेश झाला. Now we see the two spiritual things in that, my dear people. आता या याच्यामध्ये आपण दोन आत्मिक गोष्टी One, the पाहतो. God which has given, he was only enjoying the presence of God, which God has designed for the mankind, my dear people. तर माझ्याकडे पहिलं जे आहे मानव जातीसाठी परमेश्वराने जे बनवलेलं आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला आनंद उपभोग करायचा आहे. Amen. Second, what happened when Eve came, my dear people, you could see the sin entered, and God said, now curse is the ground, now from the labor you have to eat it, he says, oh आणि hallelujah. दुसरं जे माझ्या प्रियानं त्या ठिकाणी हवा जशी आली त्या ठिकाणी पापाचा प्रवेश झाला परमेश्वर म्हणाला की तुम्ही आता या भूमीचे फळ खाल त्यासाठी तुम्हाला परिश्रम करावे. Amen. So which was the spiritual thing was there. The presence, God removed from the presence and put it into the natural, when he said, now you have to work hard and toil under the sun, and you have to eat and feed your family. आणि माझ्या त्या ठिकाणी आत्मिक गोष्टी होती जे देवाचं सानिध्य होतं ते सानिध्य काढून टाकलं परमेश्वराने आणि सांगितलं त्या ठिकाणी तुझ्या कुटुंबाचा निर्वाह करण्यासाठी अन्नासाठी त्या ठिकाणी तुला प्रत्येक आयुष्यभर तुला कष्ट Amen. करावे. That is when you read in the Ecclesiastes what the King Solomon says, my dear people, in the second chapter, 17 onwards. आणि माझ्या प्रिय उपदेशात 2:17 पुढे काय सांगते See, कर्मचारी so what is it here? He says, therefore I hated life, because the work that I've done under the sun was destroying to me for all his vanity and grasping for the wind. Hallelujah. आणि उपदेशात 2:17 सांगत आहे यावरून जीविताचा मला वीट आला कारण या भूतलावर जे काही मानवी व्यवहार होता ते मला अनुचित वाटले एकूण सर्व काही व्यर्थ व वायफट उद्योग आहे. Amen. Then he says, then I hated all my labor, he says. काय म्हणतो की ते माझ्या सर्व कष्टांचा मी त्या ठिकाणी मला त्यात Amen. द्वेष I आहे. hated all my labor in which I toiled under the sun. मी सूर्याखाली जे काही मी कष्ट करते त्या सर्व कष्टांचा मला त्या ठिकाणी द्वेष आहे. Amen. And he said, I must leave it and the man who will come after me. 18 वचन सांगतं की माझ्या सर्व श्रमाचे फळ माझ्या मागून येणाऱ्याला ठेवून मला जावे लागणार आहे. See that? तर पहा A natural labor, you work hard, but ultimately you have to leave everything for who will come after you. तर माझ्या प्रियानं जे नैसर्गिक कष्ट आहेत म्हणजे तुम्ही जे काही करता जो तुमच्या मागे आहे त्यांच्यासाठी सर्व करून सोडता. Amen. But unfortunately, we see this the Ecclesiastes very slightly says every man is laboring hard day and night, my dear people. तर माझ्या प्रियानं या ठिकाणी उपदेश आपल्याला काय सांगते की प्रत्येक मनुष्य रात्र आणि दिवस भरपूर परिश्रम करताय किंवा कष्ट करताय. Amen. And further he says, and who knows whether he will be wise or fool. Oh, hallelujah. पुढे सांगत आहे की तो सुज्ञ निघेल की मूर्ख निघेल हे कोणास ठाऊक. Nobody knows, he says. कोणालाच ठाऊक नाही. ना जो मेहनत मैंने किया है उसको संभालेगा कि नहीं संभालेगा. Oh, जे hallelujah. मी मेहनत केली ते मी सांभाळणार किंवा नाही. Amen. Yet he will rule over all the labor in which I toil, in which he says. तरी जे काही मी परिश्रम करून व शहाणपण खर्चून या भूतलात संपादिले आहे Amen. Now I have shown myself wise under the sun. This is also vanity, he says. त्यावर तो ताबा चालवत नाही कारण हेही व्यर्थच. सब व्यर्थ है बोलता है. सर्व काही व्यर्थ असं तो सांगत आहे. Amen. आमेन. Everything which you work under the sun, laboring, it is vanity, he says. काय सांगितलं की सूर्याखाली करणारे प्रत्येक जे परिश्रम आहे ते प्रत्येक सर्व काही व्यर्थच Then आहे. he said, therefore I have turned my heart and
this it says, all the labor which I had toiled under the sun. आणि पुढे सांगत की यास्तव या भूतलावर जे काही परिश्रम मी करीत होतो ते मी सोडून दिले आणि माझे मन हताश झाले. Yes. When you work in the natural, a man will never be satisfied, and his life will be always running through and fro in every place. तर माझ्यापर्यंत असं मी नैसर्गिकरित्या काम करता त्या ठिकाणी तुम्ही नेहमी कधीही समाधानी राहत नाही. ती मनुष्य नेहमी धावत असतो इकडे तिकडे. Amen. He will never be happy in his life. तर त्यांच्या जीवनात ते कधी आनंदी नसतात. Amen. He will always be like a vagabond, roaming every place, my dear people. आणि ते नेहमी भटकणारे इकडे तिकडे फिरत राहतात. Amen. Never have any destination for their life. त्यांच्या जीवनासाठी कोणतीही दिशा त्यांनी ठरवलेली नसते. Amen. That is why it's very important, my dear people. We have to know to understand. We have sinned, but God has given us a very good opportunity in our life where we stand and receive the word of God in our life, where I can change my perspective of walking under the sun on this earth, my dear people. तर माझ्या प्रियाने जरी आपण पाप केलं पण परमेश्वर आपल्याला एक संधी दिलेली आहे की आपण त्या ठिकाणी सूर्याखाली काम करत असताना मी कुठे काम करत आहे ते आपल्याला पाहायचं. Amen. That is how, what a man for all his labor and for his striving is on his heart, which he has toiled under the sun. 22 वचन सांगतो मनुष्य जे काही परिश्रम करीतो व आपला जीव उलटा पालटा करून या भूतलावर खटाटोप करीतो त्याचा त्याला काय लाभ. Amen. See, I'm trying to explain you that every labor which you make under the sun in the natural, it is nothing, my dear people. It is a vanity. It will not receive anything on this earth, my dear people. तर माझ्या प्रियाने मी तुम्हाला ते सांगण्याचा प्रयत्न करतो की नैसर्गिकरित्या तुम्ही या पृथ्वीवरती जे काही कष्ट करता ते सर्व काही व्यर्थच आहे. Amen. That is why he says, for all the days are sorrowful, for his work burdensome, even in the night in his heart, take no rest. There is also a vanity. Oh, आणि पुढे सांगत आहे की त्याचे सर्व दिवस दुःखमय असतात त्याची दगदग कष्टमय असते रात्रीही त्याच्या मनात चैन नसते हेही व्यर्थच. रात दिन भी वो काम करके रात दिन भी उसको क्या मिलता नहीं, शांति नहीं मिलती. No rest, he says. रात्र दिवस काम करून पण त्याला काही त्या ठिकाणी आराम नाही किंवा बेचैन असतो तो. Everything that you work under the sun, you make a big mansion, but still he says a vanity, he says. तर या पृथ्वीवरती तुम्ही रात्रंदिवस किती मेहनत करून नैसर्गिकरित्या तुम्ही जे काही मोठं महाल जरी बांधलं तरी ते सर्व व्यर्थच आहे सांगितलेलं आहे. If you made like heaven also on this earth, that doesn't mean you are in the heaven, but there is a spiritual thing who will take in the heaven, my dear people. तर माझ्याकडे तुम्ही या पृथ्वीवरती जरी स्वर्गासारखं स्वर्ग जरी बनवलं तरी पण ती गोष्ट नाही पण आत्मिक गोष्ट तुम्हाला त्या स्वर्गात नेऊ शकते. Amen. But you can live in a way of a heavenly, entering into the heavenly things. We can live on this earth, my dear people. पण माझ्या प्रियाने स्वर्गात प्रवेश करण्यासारखं आपण त्या ठिकाणी पृथ्वीवर असताना आपण ते स्वर्गीय जीवनाप्रमाणे आपण चाललो How पाहिजे. we can, my dear people? आपण कसं करू How शकतो? we can develop that spirit in our life? आपल्या जीवनात आपला How we आत्मा can know the truth, my dear people? Whatever I am doing on this earth, it is a vanity. But what will make a benefit, which I will enter the kingdom of heaven? For that purpose, I will walk under the sun, my dear people. तर माझ्याकडे आपल्याला समजलं पाहिजे की जे काही मी या पृथ्वीवरती सूर्याखाली जे काही कष्ट मी करते ते सर्व काही व्यर्थच आहे आणि आपल्याला पुढे समजलं पाहिजे. Amen. See, the good and the bad is on the earth, my dear people. तर माझ्या प्रियानं पृथ्वीवरती चांगलं व वाईट आहे. Amen. The rain falls on the good, also on the bad, also, my dear people. तर पाऊस जो आहे माझ्याकडे चांगल्या व वाईटावर सुद्धा पडतो. Amen. And the one who is good, he say, oh, God has blessed us with the rain, my dear people. जे चांगलं आहे ते म्हणते की हो परमेश्वराने माझ्यावरती पावसाची वृष्टी केली. Amen. And the bad, he say, oh, my all the things which is I've done it, it scattered the water upon our life. आणि जो वाईट आहे तो म्हणाल की अरे हे पावसाने सर्व माझ्या जीवनातील पसरलेलं आहे. God bless both of them, my dear people. परमेश्वर He दोघांना blesses the आशीर्वाद देतो. righteousness, he blesses the unrighteousness, my dear people. परमेश्वर नीतिमान व अनीतिमान दोघांना And आशीर्वाद who will देतो. go into the heaven? पण स्वर्गात कोण जाईल? Amen. Who will work or strive for the heaven kingdom work on this earth, my dear तर people? या पृथ्वीवरती स्वर्गाच्या राज्यासाठी कोण झटत आहे? Amen. Who will strive? कोण झटणार? Amen. That's what the Paul gives a very beautiful in 1 Thessalonians chapter 2, my dear people. तर म्हणून माझ्या प्रियानं पौल फार सुंदर रीतीने सांगत आहे 1 थेसलोनिकरास 2 अध्याय. Amen. It says very beautifully. It says, "For yourself know, brethren, that our coming to you was not in vain." See the labor now. I'm speaking about spiritual labor. But Paul speaks about the labor in the Lord, my dear people. तर मा- 2 Thessalonians, 1 Thessalonians, second one. तर थेसलोनिकरास पहिले पत्र 2 अध्याय पहिलं वचन सांगत आहे. बंधुजन हो तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही हे तुम्हाला स्वतःलाही माहित आहे. See that? That called a
pure labor of love in the Lord. तर माझ्या प्रियनो या ठिकाणी हे शुद्ध केलेले श्रम जे प्रीतीने केलेले श्रम ते दर्शवतात. Amen. He's not speaking about the labor, any other labor. He's speaking about the labor of a spiritual labor, about the brethren, he says. तर या ठिकाणी माझ्यापर्यंत कोणतेही दुसरे परिश्रमाबद्दल सांगत नाही, पण जे बंधुजनांमध्ये केलेले जे आत्मिक परिश्रम आहे If त्याबद्दल every leader will understand what is the real labor in the Lord, if that person will not be the same as ye are, my dear people. तर माझ्यापर्यंत प्रत्येक लीडरला हे समजलं की त्या ठिकाणी कशामध्ये परिश्रम घेणं किती महत्त्वाचं आहे, तर ते जसे आहे तसे राहणार. Because Paul clearly says it, my dear people. तर माझ्यापर्यंत पौल या ठिकाणी स्पष्ट The सांगत आहे brethren that coming to you was not in vain. काय सांगितलं की बंधुजन हो, तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही. Amen. आमेन. In what way he was saying to them, my dear people? ते कोणत्या दृष्टीने ते बोलत आहे माझ्या प्रियाने? Amen. He says, even after we had suffered before we were spitefully treated at Philippi, as you know, we were bold in our God to speak the gospel of God in much conflict, he says. पण काय सांगत आहे पुढे की परंतु पूर्वी फिलिपेत आम्ही दुःख भोगून व उपमर्द सोसून, हे तुम्हाला माहीतच आहे, मोठ्या कष्टात असता देवाची सुवार्ता तुम्हाला सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले. That is called the love of labor. त्या ह्याला माझ्या प्रियानं प्रीतीने केलेले श्रम म्हणतात. Kashta. Amen. आमेन. Dukkha. Amen. The pain, the agony, what they have suffered, he says, we have preached the gospel, my dear people. That labor leader wants. That labor God wants from every leader, my dear people. Because that is important, which God you go into the heaven, my dear people. तर माझ्या प्रियानं ते सांगत आहे या ठिकाणी जे दुःख म्हणजे त्या ठिकाणी जे वेदना आहे, आपण मोठे परिश्रम मोठ्या कष्टातून येऊन जे सुवार्ता गाजवणं परमेश्वर म्हणतो ते केलेले श्रम मला हवे. Amen. He says, for our exhortation did not come from error or uncleanness, he says, no. It was deceit, he says. काय सांगते की कारण आमचा बोध भ्रांती अथवा अमंगळपणा ह्यातून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता. Amen. See how important Paul is teaching us, my dear people, of how the love, the labor in the Lord and labor of love, my dear people. तर माझ्याकडे किती महत्त्वाचं आहे आपल्याला पौल या ठिकाणी प्रीतीने केलेले श्रम ते आपल्याला सांगत Amen. आहे. So he says, as we have been approved by God, he says. तर काय सांगितलं की त्या ठिकाणी आपल्याला परमेश्वराने पारखून पसंत He has केल्याप्रमाणे been approved, he says. त्याने आपल्याला त्या ठिकाणी पसंत केलं आहे. This is the way we need to understand. I am approved or not, my dear people, for the gospel of God. तर आपल्याला माझे समजलं पाहिजे की देवाच्या सुवार्तेसाठी मला परमेश्वराने Whether I am पसंत केलं going आहे. to that brethren with the gospel or not, my dear people. तर त्या बंधूकडे मी जात असताना त्या सुवार्तेसाठी मी जात आहे किंवा नाही. Amen. Are you laboring that love of word of God in your life and going into the brethren and giving the word of God or the gospel, my dear तर people? बंधूमध्ये जात असताना प्रीतीने केलेल्या श्रमाद्वारे आपण जाऊन त्या ठिकाणी सुवार्ता सांगतोय किंवा नाही. Amen. If you really understand, you are approved. It must become so simple so that you may be laboring of love in the Lord and it will not go in vain. तर माझ्यापर्यंत आपल्याला हे समजलं की आपण परमेश्वराद्वारे पसंत केलेले आहोत, आपल्याला त्या ठिकाणी आपले जे श्रम आहेत ते मग व्यर्थ जाणार नाही. Amen. That says to be entrusted with the gospel, even so speak, not pleasing men, but God who tests our hearts. So hallelujah. तर काय सांगितलं की सुवार्ता आमच्यावर सोपून देण्यास देवाने आम्हाला पारखून पसंत केल्यामुळे आम्ही ती सांगतो. पारखून काय केलं? पसंत केलं. Even so, not pleasing men, he says. काय सांगितलं त्या ठिकाणी मनुष्यांना खुश करण्यासारखे नाही. हम मनुष्य को खुश करने के लिए नहीं. Amen. But God who tests our heart, he says. पण त्या परमेश्वराने आपल्या हृदयाला त्या ठिकाणी पारखलेलं आहे. Every leader, God tests the hearts. तर परमेश्वर प्रत्येक लीडरचं हृदय तपासतो. Amen. It is not we need to please any man. आपल्या कोणत्याही मनुष्याला खुश करायचं नाही. I mean, I stand here, when I stand in the presence of God, my dear people, when I take the responsibility, when I work for God, I see in the what God wants from our life and what God responsibility has given in my life, and I give that gospel according to that, my dear people. तर माझ्याकडे या ठिकाणी देखील मी उभा राहत असताना मी नेहमी पाहत असतो की जे परमेश्वराने जे मला जबाबदारी दिलेली आहे ते जबाबदारी मी कशा रीतीने पार पाडत आहे. Amen. I'm not the person who would please the man, or I'll not take any pleasing from me to please and take granted for all things, my dear people, because God is a God of discipline, my dear people. तर माझ्या प्रियांनो, मी असा मनुष्य नाही की जो मनुष्याला मी त्या ठिकाणी खुश करण्याचा प्रयत्न करतो किंवा इतर लोकांकडे मी स्वतःला खुश करून घेण्याचा प्रयत्न करतो, पण जो आपला परमेश्वर शिस्तीचा परमेश्वर तसा मी आहे. God is a wonderful God. परमेश्वर अद्भुत आहे. Amen. If you want to labor in the Lord,
labor of love, it should be in the Lord, my dear people. तर माझ्या प्रियानं जर आपल्याला प्रीतीने केलेले श्रम जर करायचं आपल्याला त्या ख्रिस्तामध्ये प्रीती Otherwise, you run and run, my dear people. There is nothing will be you getting in your hands. तर नाहीतर माझ्या प्रियानं आपण धावत धावत राहणार पण आपल्या हातात काहीच नसणार. It will be all vanity. सर्व काही व्यर्थ. You will run, you will get also, you will not have no peace, he says. जरी तुम्ही धावून धावून सर्व काही तुम्ही मिळवताय तरी तुम्हाला शांती नसते. Amen. For the further he says, for neither at time did we have flattering words, and no, the clock of your commissioners, God is witness, he says. आणि पुढे काय सांगत आहे कारण आम्ही अर्धवारचे भाषण कधी करीत नव्हतो हे तुम्हाला माहित आहे तसेच लोभाने कपट वेश धारण करीत नव्हतो देव साक्षी आहे. देव साक्षी. See that Paul is saying himself, my dear people. तर पौल स्वतः सांगत आहे माझ्या आज प्रियाला. हम वैसा बोल सकते हैं क्या? तर आपण आज असं बोलू शकतो है का ना? हम मनुष्य को खुश करने वाले हैं. आपण मनुष्यांना खुश करणार. Amen. He says, neither any time we did, he says. काय सांगितले आपण कधीही असं केलं नाही. Use any flattering words. म्हणजे अर्धवारचे असे भाषण हमारा लाइफ में ना फ्लैटरिंग वर्ड्स बहुत है हमारे पास, आपल्या जीवनामध्ये असे आपले अनेक असे शब्द है ना? असतात. जैसा हवा बहती है किधर भी बहती है, वैसा हमारा ना मन इतना चंचल रहता है ना, किधर भी बहते कभी भी, तर आपलं जे मन असे असं नेहमी इकडे तिकडे धावत असतं जसं हवा जाते फिरते तसं. है ना? You will be one time on the high, one time on the low, my dear people. तर कधी आपण फार उंचावर असतो कधी आपण एकदम खाली असतो. Amen. Why? Because the person doesn't understand till now the purpose of God's behind your life. कारण माझ्या कारण त्याचं एकच आहे की त्या व्यक्तीला समजत नाही की परमेश्वराचा उद्देश त्यांच्या If जीवनामध्ये काय. everybody understand the purpose of God behind your life, that person will know and he say, oh, ये पृथ्वी में मुझे रखा है, मेहनत तो मुझे वो अलग श्रम है, लेकिन आत्मिक में मुझे जो श्रम करना है, वो मुझे स्वर्ग में लेके जाए. पण जर प्रत्येक मनुष्य जर हे समजलं की परमेश्वराने या पृथ्वीवर ठेवण्याचा जो उद्देश आहे मला जगातला श्रम आहेच आहे ते पण ते पहिलं नाही पण मला या ठिकाणी परमेश्वरामध्ये ते श्रम करायचं. Amen. No commissioners, he says. काय सांगितलं त्या ठिकाणी असंच व्यर्थ बडबड नाही. Amen. Nor a clock like a commissioner, he says. काय सांगितलं की त्या ठिकाणी कपट वेश धारण करीत नाही. कपट भी नहीं चाहिए, पॉल बोलता है. पौल म्हणतो की पॉल लोक बोलता है, मैं कपट तुम्हारे वेश. पास आया हूँ, मैं कपट से नहीं आया, बोलता है. पौल काय म्हणतो मी कपटाने आलेलो नाही. हम सेवा कैसा करते, कपट से करते कि कैसा करते? तर आपण सेवा कशी करतो कपटाने करतो की कसं करतो. तर नाही माझ्या प्रियाने निस्वार्थी सेवा चाहिए प्रभु. आपले परमेश्वरासाठी कशी A निस्वार्थी pure heart, a faithful heart, a humble heart who will serve God, my dear people. तर शुद्ध हृदय विश्वसनीय हृदय नम्रतेचं हृदय हा परमेश्वरासाठी हवं. Amen. And he says, nor I did seek any glory, he says. आणि काय सांगितलं की मी दुसऱ्यांपासून गौरव मिळवण्याची खटपट आम्ही करत Amen. होतो. Nor did we seek glory from men, he says. काय सांगितलंय माणसांपासून गौरव मिळवण्याची आम्ही खटपट Neither करत from नाही. others, किंवा इतरांपासूनही that नाही we might have made demand to the apostle of Christ. की ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते तरी आम्ही अपेक्षा केली नाही. अपेक्षा केली नाही. We'll see that. Do not expect anything, he says. काय म्हणते आम्ही अपेक्षा हम केली लोग नाही. अपोस्टल है, फिर भी हम लोग एक्सपेक्ट नहीं करते, बोलते कुछ आम्ही भी. प्रेषित असूनही आम्ही अपेक्षा करत नाही. Real खरं. labor of love. म्हणून ते खरे जे प्रीतीचे He केले is giving to the Thessalonian church, my dear people, this message. तर माझ्या प्रेरणा थेसली चर्चला हे संदेश देत आहे वो पौल. बोल रहा है ये सब, how हम तुम्हारे पास आए, क्या क्या बर्डन से लेकर आए, क्या गॉस्पेल लेकर आए, वो बोल रहा है. आम्ही Hallelujah. तुमच्याकडे आलेलो आहोत कोणतं हृदयामध्ये ओझं घेऊन त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत काय आम्ही संदेश घेऊन आलो. Amen. He said, so, but we are gentle among you, just as the nursing mother cherishes his own children, he says. तर आपल्या मुलाबाळांचे लालन पालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो. सौम्य वृत्ति से, वैसा हम आपके पास आए हैं. सांगते आम्ही अशा पद्धतीने आम्ही आलो. प्रभु का काम बहुत अलग है. तर परमेश्वरचं काम फार वेगळं आहे. अगर किसी को समझ गया, वो आदमी जीत गया. जर ते कोणाला समजलं तर ती व्यक्ती जिंकली. Amen. तो बोलना पाम संडे के दिन यीशु यरूशलेम की ओर चला, अगर वो उसका एक मतलब भी मालूम पड़े कि यीशु क्यों यरूशलेम में गया, तो तुमको सच्चाई मालूम पड़ जाएगी. तर माझ्या प्रियानं झावळ्यांच्या रविवारी येशू यरूशलेमेकडे गेला तर ते आपल्याला एक तरी महत्व कळालं की यरूशलेमेकडे येशू का गेला तर आपल्याला सर्व काही समजलं. क्यों उधर ही गया? का तिकडेच गेला येशू. We'll study on that. Palm Sunday. तर आपण झावळ्यांच्या रविवारी शिकू. Amen. आमेन. Very important, my dear people. तर फार महत्वाचं आहे. Each and every leader should understand, my dear people, this thing. म्हणून प्रत्येक लीडरने हे समजून घेणं गरजेचं आहे. Amen. So, affectionately says, longing for you, we are
well pleased to impart to you only the gospel of God, but also our own life, because you had become dear to us. आणि काय सांगितलं की आम्हाला तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरिता आपला जीवही देण्यास राजी होतो. आमेन. Hallelujah. Hallelujah. Are you understanding? तर समजत आहे का माझ्या प्रियांनो? और वो उनको बता रहा है कि हम यीशु में सब कुछ कर सकते हैं. तर पौल त्या ठिकाणी सांगत आहे की आम्ही येशूमध्ये सर्व काही करू शकतो. Why all this he doing, my dear people? ते सर्व तो का करते माझ्या प्रियांनो? Because Paul got the revelation of God. का? कारण की पौलाला त्या ठिकाणी परमेश्वराचं प्रकटीकरण He प्राप्त झालं. speaks with the God's love to the brethren. त्या बंधुजनांना त्या ठिकाणी देवाच्या प्रीतीद्वारे तो बोलत होता. labor of love. म्हणून प्रीतीचे श्रम. हमको कितना भी छल होगा, लेकिन हम आपको वो गॉस्पेल सुना के रहेंगे. तर आमचा कितीही छळ जरी झाला तरी आम्ही ती सुवार्ता आम्ही तुम्हाला गाजवणार आहोत. Amen. And he says, we were pleased to impart. He says, आणि काय सांगितलं त्या ठिकाणी आम्ही आमचा जीवही देण्यास तयार राजी होतो. we will impart. He says, आम्ही ते देतो. Amen. आमेन. For you remember, brethren, he says, काय सांगितलं की बंधूंनो तुम्ही आठवण करा. you remember तुम्ही आठवण ठेवा our labor and toil. Oh, see की आपले that now. श्रम व कष्ट यांची आठवण करा. अभी पॉल बोलता है. आता पौल सांगत आहे. What he says? For you remember, brethren, our labor and toil, for laboring night and day, we might not be burdened for any of you. We preach you the gospel of God. तर See काय that? सांगत आहे? बंधूंनो आमचे श्रम व कष्ट यांची आठवण तुम्हास आहे. तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस काम धंदा करून तुम्हा पुढे देवाच्या सुवार्तेची घोषणा केली. Laboring night and day. रात्र आणि दिवस आम्ही काम धंदा केला. कष्ट Amen. Labor and toil, he says. काय सांगितले? कष्ट व श्रम. Amen. That we might not be burdened, he says. जेणेकरून आम्ही तुमच्यावरती ओझं होऊ नये किंवा भार आमचा तुमच्यावरती पडू See नये. that how the Paul is giving something very deep to the leaders, how we can stand in the Lord, my dear people. तर माझ्याकडे पौल आपल्या ठिकाणी लीडरला असं देत आहे की आपण कसं खंबीर रीतीने आपण ठाम उभं राहिलो. Amen. आमेन. तुम burden में नहीं रहना चाहिए बोलते. की तुम्ही त्या ठिकाणी ओझ्यामध्ये राहायला नाही पाहिजे. Amen. He आमेन. says to if any one of you, we preach to you the gospel of God. तर तुम्ही तुमच्यामधलं कोणी असलं आम्ही तुम्हाला देवाच्या सुवार्तेची घोषणा केली. What a beautiful thing which God has ordained Paul to give us such a deep revelation for our lives, my dear people. तर माझ्याकडे आपल्या जीवनासाठी परमेश्वर किती सुंदर रीती त्या ठिकाणी पौलाला खोलवर प्रगटीकरण नेमून ठेवले. Many a time we will not understand this thing, but when we are living in the life of a confusion life, we never grow up in our life, my dear people. तर माझ्याकडे अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये आपण गोंधळलेल्या जीवनात जगत असं आपल्याला कधी समजत नाही. Amen. आमेन. Why? Because we not looking to God. His love, the labor which Jesus has labored, the love for on the cross of Calvary. We are looking to the circumstances and moving according to the circumstances, my dear people. का? कारण की माझ्याकडे आपण जे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे जे वधस्तंभावर आपल्यासाठी जो प्रेमाचा वर्षा केला आपण ते न पाहता आपण त्या ठिकाणी परिस्थितीकडे पाहत असतो. Amen. We look to the circumstances and move according to the circumstances, my dear people. आपण परिस्थिती पाहून परिस्थितीनुसार आपण वागत But when you look to the love of God, my dear people, तुम्ही देवाच्या प्रीतीकडे पाहता. Amen. When God so loved the world, my dear people, तर देवाने ज्या जगात एवढी प्रीती केली. God sent the 360, John 3:16 for us, my dear people. तर परमेश्वर योहान 3:16 आपल्यासाठी परमेश्वराने आपल्यावरती कशा पद्धतीने प्रीतीचा वर्षाव केला. Amen. With the labor, त्याच्या कष्टाद्वारे day and night. रात्र आणि Whole दिवस. night he was sitting at the Father's feet, and the daytime he was at the people that pouring the love of the Lord, of the Father, and blessing and healing the people. पूर्ण रात्रभर येशू त्या ठिकाणी पित्याच्या चरणाशी असायचा आणि संपूर्ण दिवस ते लोक समुदायावर जाऊन लोकांना आरोग्य सुटका शांती देत. Amen. The Peter which was whole night he was toiled, but could not get one fish, my dear people. तर माझ्या प्रियानं पेत्रचं पूर्ण रात्रभर त्यांनी श्रम कष्ट केले पण त्याला एकही मासा सापडला नाही. Amen. But early morning Jesus came. पण भले पहाटे त्या ठिकाणी येशू आला. But Peter said, whole night we toiled, but we could not get one fish except your word, he says. आणि त्या ठिकाणी पेत्र काय म्हणाला की पूर्ण रात्र मी तर परिश्रम केलं पण त्या ठिकाणी काहीच मिळालं नाही. Yes. And Jesus said, now what I shall you do now? मग येशू काय म्हणता मी जे सांगतो ते तू कर. Full life you have put the net on the left side, now put the right on the right side, what I'm saying, he says. तू पूर्ण आयुष्यभर आता जे जाळ आहे ते डाव्या बाजूला टाकत आलेलं आता मी जसं सांगतो तसं उजव्या बाजूला तू जाळ टाक. बहुत कष्ट किया तूने अभी. आता पण तू भरपूर कष्ट केलं. अभी आत्मिक कष्ट करना चालू कर. आता तू आत्मिक कष्ट करणं चालू कर. और मैं सिखाता हूँ तुझे आत्मिक कष्ट कैसे रहता है. आणि मी ते तुला शिकवतो की आत्मिक कष्ट कसं असतं ते. सिर्फ तू
Put your net on the right side. फक्त तू तुझ्या उजव्या बाजूला जाळं टाक. कुछ मत कर तू. दुसरं काही करू नकोस. जो मैंने किया वो तू कर. जे मी केले ते तू कर. He giving the message to Peter actually. त्या ठिकाणी येशू जे आहे पेत्राला He is सांग. giving the message to us now, right now. आणि आता तो आपल्याला हा संदेश देतात. What he says, काय सांगत आहे? what I did, Peter. की पेत्रा मी काय केलं? You might ask the question, Peter, what I did now? कदाचित त्या ठिकाणी येशूने प्रश्न विचारला असेल पेत्राला की पेत्रा मी काय केलं? You preach the word of God. देवाचा शब्द गाजवला. Then what I did? मग मी काय केलं? You take that boat little inside. की थोडंफार ते जे नाव आहे अजून आतमध्ये खोलवर नेले. Now what I did, Peter? आता पेत्रा मी काय केलं? Put on the right side of the net. Put your net on the right side. आणि जे जाळं आहे ते उजव्या बाजूला टाकलं. What I did, Peter? पेत्रा मी काय केलं? Peter म्हणतात तुने नेट डालने के लिए बोला. पेत्र म्हणाला असेल की तुम्हाला त्या ठिकाणी जाळं टाकायला सांगितलं. Now what you did? मग आता तू काय केलं? शांत हो. शांत हो. कुछ मत कर. दुसरं काही करू नको. तुझको आशीर्वाद मिलेगा. तुला आशीर्वाद मिळेल. All the fish came and ready to die for that Jesus. आणि सगळे मासे आले येशूसाठी मरण्यासाठी ते तयार झाले. Peter, रात को जो किया वो गया, जो सवेरे मैंने किया वो आत्मिक में अभी तो शुरुआत कर. वो हालेलुया. पेत्रा तुझे काही रात्रभर केलं ते सर्व गेलं, पण आता जे सकाळी मी तुझ्यासाठी केलेलं आहे तू त्याची सुरुवात कर. Go and preach the gospel. तर जा आणि सुवार्ता सांग. What he said to Peter? Come on, Peter, now follow me. मग पेत्राला काय म्हणा की चल आता माझ्या मागे चाल. Follow me. माझ्या मागे ये. कभी कभी हम लोग फॉलो नहीं करते, हमको हमारा रास्ता ही निभाना पड़ता है. कधी कधी आपण मागे जात नाही तर आपल्याला आपलाच मार्ग हवा है असतो. ना. हम हमारा रास्ता चुनते हमारे जीवन में. आपण आपल्या जीवनामध्ये आपला स्वतःचा मार्ग निवडतो. Amen. And that is why our life never get dissolved in our life, my dear people. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये माझ्यापर्यंत कधीही त्या ज्या गोष्टी आहेत त्या मोकळ्या होत God want to solve a problem, but why we are not getting the solution? Because we are not allow God to work and we not allow that things to be changed in our life. तर माझ्यापर्यंत परमेश्वर जे आपल्या जीवनातल्या जे काही गोष्टी असतात ते मोकळे करण्याचा प्रयत्न करत असतो, पण आपण परमेश्वराला संधी देत नाही आणि आपण आपल्या मर्जीने करतो. Amen. God says, walk in the straight way, He says. परमेश्वर म्हणतो सरळ मार्गावरती चाल. Amen. Repent, He says. पश्चाताप कर. Repent and come back, He says. पश्चाताप करून पुन्हा माघारी ये. Amen. Our life is saying, you are laboring hard in the sun. He says, come back. Repent and come back. Labor in the Lord, He says. तर आपलं जे जीवन आहे जसं सूर्याखाली आपण जे काही परिश्रम करत आहे त्या ठिकाणी परमेश्वर म्हणतो पश्चाताप कर आणि पुन्हा But माघारी it ये. doesn't mean I'm saying you leave your work and come. No, God is saying you labor. But see that labor spiritually also, He says. पण याचा अर्थ मी असं म्हणत नाही की तुमचं कामकाज सोडून तुम्ही या, पण ते परमेश्वर काय सांगत आहे की तुम्ही आत्मिक स्वरूपात नाही काम करा. हर चीज का एक समय रहता है, उस समय के अनुसार हमें चलना पड़ता है. तर प्रत्येक गोष्टीचे एक वेळ अगर असतो. हम हमारा समय डिसाइड करते हैं और समय को ट्विस्ट करने के लिए कोशिश करते हैं, तो लॉर्ड बोलता है ये तेरा समय नहीं है, तो मेरा समय नहीं, तो तेरे समय में तू कर रहा है, तो कितना भी हाथ पर मारे तेरे को यश कभी मिलेगा नहीं. तर परमेश्वर म्हणत आहे की प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते, तर त्या ठिकाणी ही तुझी वेळ आहे, तर त्या ठिकाणी माझी वेळ आहे, ते तुझ्या वेळेनुसार तू सर्व काही करत आहे. तू किती हातपाय हलवले तरी तुला कधीही त्या ठिकाणी यश मिळणार नाही. Are you understanding? तर समजत आहे का? Amen. The labor of love. प्रीतीने केलेले श्रम Amen. It should be very hard. ते फार कठीण असले पाहिजे. Amen. And Jesus worked hard labor that for love and he died on the cross of Calvary. तर माझ्या प्रियानं प्रभू येशू ख्रिस्त कालवरीच्या वधासमोर त्याने भरपूरची परिश्रम केले. So we have learned how little bit, my dear people, what is the spiritual labor in the Lord, in the Lord, my dear people. तर माझ्या प्रियानं आपण शिकलो की आपल्या आत्मिक स्वरूपामध्ये आपले श्रम कसे असतात. Amen. So the God is there right now, my dear people, and God wants to bless you. God wants to increase your faith of love and the labor. And I want to tell you, my dear people, don't be discouraged in your life, my dear people, but boost yourself, and where you just come up and say, Lord, I want to labor, but in the sun, but for spiritual work. तर माझ्या प्रियानं जसं आपण प्रीतीच्या या ठिकाणी म्हणजे विश्वास प्रीती आपण आशा शिकलेलो आहे, तर परमेश्वर म्हणतो तुम्ही निराश होऊ नका, स्वतःला अजून तुम्ही प्रोत्साहित करा आणि त्या ठिकाणी परमेश्वरामध्ये प्रीतीचे श्रम Otherwise, करा. you see the Genesis chapter 3:17, you will be working hard in the sun as the Lord has cursed, my dear people. म्हणायचं आपण जसं आपण उत्पत्ती 3:17 मध्ये पाहिलं की जसं परमेश्वराने श्राप दिला त्यानुसार आपण रात्रने दिवस आपण त्या ठिकाणी श्रम करत आहोत. Hallelujah. Shall we all stand up again? तर आपण सर्वजण उभे राहूया. God is a God of discipline, my dear people. तर परमेश्वर शिस्तीचा परमेश्वर आहे. Amen. If you want to discipline your life, be obedient to the God's command, my dear people. जर माझ्या प्रिय तुम्हाला तुमच्या जीवनात शिस्त लावायची तर देवाच्या If आज्ञांचं you want to पालन become करा. a true leader, जर तुम्हाला खरा लीडर बनायचं आहे
like Paul. पौलाप्रमाणे, Like all are like apostles, my dear people. सर्व प्रेषितांप्रमाणे See their lives. त्यांचं जीवन पहा, See their lives. त्यांचं जीवन पहा. And check right now your life. आणि आता तुमचं जीवन तपासून पहा. Is it somewhere matches? ते कुठेतरी जुळत आहे का? No, my dear people. नाही माझ्या प्रिय. You are very far from that to match up them, my dear people. आणि आपण ते जुळवण्यासाठी आपण फार दूर आहोत. But Jesus is still loving Jesus. पण येशू तरीही प्रेमळ He पती, caring Jesus. तो काळजी घेणारा आहे. He says, come on, repent and come back. Once again, I will anoint you and make you my disciple. आणि तो म्हणत आहे की पश्चाताप कर आणि पुन्हा माघारी फिर, मी तुला पुन्हा एकदा माझा शिष्य बनवेन. That's all after the resurrection we could see the Peter and Jesus, the death of Jesus, they all started working again, fishing, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियानं प्रभू येशूच्या पुनरुत्थानानंतर आपण पुन्हा पाहतो त्या ठिकाणी की शिष्य मग पुन्हा त्या ठिकाणी मासेमारी करू लागले. And again Jesus came and opened their eyes. मग येशू पुन्हा आला आणि त्यांचे डोळे त्यांनी उघडले. Now is the time God is opening your eyes. तर आताची वेळ माझ्या प्रियानं परमेश्वर तुमचे डोळे उघडत Don't आहे. make mistakes in your life. तुमच्या जीवनात चुका करू नका. अगर आप जानबूझकर आग में उड़ी मारते हो तो प्रभु भी नहीं बचाएगा. जर तुम्ही मुद्दामून त्या ठिकाणी आगीत उडी मारता तर परमेश्वर पण तुम्हाला वाचवणार God will नाही. not save that person. परमेश्वर त्या व्यक्तीला वाचवणार नाही. That means you are playing with the fire. याचा अर्थ तुम्ही आगीसोबत खेळत आहात. The anointing will go from your lives. तर तुमच्या जीवनातून अभिषेक निघून जाईल. If you want that anointing, जर तुम्हाला तो अभिषेक हवा आहे be like that Peter. तर पेत्रासारखी व्हा. On the day of Pentecost, they all gathered and they received the Holy Spirit. तर पेंटेकॉस्टच्या दिवशी माझ्या प्रियानं 50व्या दिवशी त्या ठिकाणी ते सर्वजण ते एकत्रित जमले. यीशु ने उनका आँख खोला और फिर से वही बात वो उस माड़ी के ऊपर आए. 120 people were gathered and they were praising God and the Holy Spirit came and filled with them mightily. आणि माझ्या प्रियानं त्या ठिकाणी परमेश्वराने येशू त्यांचे डोळे उघडले त्या ठिकाणी आणि माडीवरच्या खोलीवर 120 लोक एकत्रित सर्व काही पवित्र आत्म्याने भरले. अगर आपको आज लग रहा है कि आज मेरे प्रभु यीशु ने मेरा आँख खोला है तो अभी इस समय है, पश्चाताप करो और बोलो प्रभु मुझे तेरे बाद तेरे आज्ञा से मुझे मार दे. आणि माझ्यापर्यंत तुम्हाला असं वाटत आहे की आज परमेश्वराने प्रभू येशूचे तुमचे पुन्हा एकदा डोळे उघडलेले आहेत, आज त्याला तुम्ही पश्चाताप करून सांगा की प्रभू मला तुझ्या आज्ञेने दूर कर. दुनिया की अग्नि में गिरने के बदले बोलो प्रभु मुझे तेरी अग्नि से भर ताकि मैं लेबर ऑफ लव करो और मैं परमेश्वर का जो गॉस्पेल है यीशु के गॉस्पेल को मैं लेकर सुनाऊं. तर जगातल्या आगीमध्ये पडण्याऐवजी तर त्या ठिकाणी परमेश्वराला सांगा प्रभू मला तुझ्या अग्नीने तू भर, जेणेकरून परमेश्वर प्रीतीने केलेल्या श्रमाद्वारे मी सुवार्ता सांगते. दुनिया का आग जो है थोड़े समय के लिए जलेगा वो, लेकिन दूसरे समय में हम देखेंगे वो ऐश बन जाता है. तर जगातली जी आग आहे माझ्या प्रियानं तो काही क्षणासाठी ती जळेल, पण नंतर दुसऱ्याच क्षणात तो पाहतो की त्याची राख बनलेली आहे. ऐश बन जाएगा. ती राख बनेल. थोड़े समय का है वो आग. काही क्षणासाठी ती आग आहे वो फ्लेश वही करता है, थोड़ा समय आग के लिए हमें वो दे देता है. आणि देह तेच करतं, ते थोड्या वेळेच्या आगीसाठी तो आपल्याला लेकिन बघतो. परमेश्वर बोलता है मैं तुम्हें जो आग दूंगा वो पवित्र आत्मा का आग दूंगा, वो आग तो सभी को जाएगा, वो गॉस्पेल का आग मैं तुम्हें दूंगा. पण परमेश्वर म्हणतो की मी जी तुला आग देणार आहे ते पवित्र आत्म्याद्वारे देणारे मी आग आहे, जे सुवार्तेद्वारे सर्वात पवित्र आहे. वो is here right now. तो आता या ठिकाणी You उपस्थित want आहे. to touch your life right तो now. तुमच्या जीवनात आता स्पर्श Lift करू. your hands and just want to repent and say, Lord, I want to come back again. As prodigal son has returned back, I want to come back into your palace once again, O Master. माझ्या प्रेरणा आपला आता हात उंच करा आणि तुम्ही पश्चाताप करून पुन्हा जसं उभा पुत्र त्याच्या पित्याच्या महालाकडे वळाला तसं तुम्ही पुन्हा त्याच्याकडे वळू शकता. This is time of returning back. तर आताची ही वेळ आहे पुन्हा माघारी फिरणे. उसके लिए लेबर लव करना है. तर माझ्या प्रेरणा त्याच्यासाठी तुम्हाला प्रीतीचे श्रम करायचे आहे. There's anointing for you right now. तर आता अभिषेक वाहत आहे माझ्या प्रिय. Just worship Him, my dear. आपण त्याची आराधना करू. Just lift your hands. आपले हात उंच करा. He will touch you right now. तो तुम्हाला आता स्पर्श करेल. He will anoint you right now. तुम्हाला आता अभिषेक करेल. There's a presence of the Holy Spirit. It is flowing right now. आता पवित्र आत्म्याचं सानिध्य या ठिकाणी वाहत आहे. तो तुम्हाला आता स्पर्श करेल. धन्यवाद येशू. Thank you. धन्यवाद येशू. Thank you. धन्यवाद येशू. हरी वचन हम Just
worship in the spirit, my dear. आत्म्यातून त्याची आराधना करा माझ्या मुलांनो. Also watching also on the YouTube, just worship in the spirit right now. तर तुम्ही YouTube वरती जे पाहत आहात तुम्ही देखील आता त्याची आत्म्यातून आराधना करा. Everyone who here just gathered, just worship in the spirit right now. इथं जे सर्व जमले ते प्रत्येकाने आपल्या आत्म्यातून आराधना करा. He will touch your life right now. तुमच्या जीवनाला आत्ता स्पर्श He करेल. will touch you right now. तुम्हाला आत्ता तो स्पर्श करेल. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. हमारा पूरा योग्य परमेश्वर, तो आपला परमेश्वर योग्य आहे. आदर और महिमा के योग्य है। तो आदर आणि महिमा पात्र आहे परमेश्वर. क्यों ना उसका हम उसकी आराधना करें। मग का आपण त्याची आराधना करू की नको? Just lift your voice and worship Him, my dear. आपल्याला आपल्या आवाज शांत होकर हम बोलेंगे योग्य केवल एक मेरे पास। आपण सर्वजण हात उंचावून नाही करत. Lift your voice and say, Lord, तू योग्य है आपला परमेश्वर। आवाज उंच करून सांगू माझ्याकडे की प्रभू तू योग्य आहे. Just anoint your body right now. या ठिकाणी आपण पाहत आहोत. आदर और महिमा Jesus, hallelujah. Receive the anointing, my dear. माझ्या प्रियाला आता अभिषेक करा. Receive the touch of God right now. आता देवाचा स्पर्श स्वीकारा. He's touching your life right now. तुमच्या जीवनाला आता स्पर्श करा. Receive the touch of God. आता देवाचा स्पर्श स्वीकारा. Receive that anointing in your life once again. पुन्हा एकदा तुमच्या जीवनामध्ये त्याचा अभिषेक स्वीकारा. Because of the circumstances, your mind and your body has dried up, my dear people. तर परिस्थितीमुळे माझ्या प्रियाने तुमचं मन आणि तुमचं And some wrong decision in your life, the devil is doing right now. आणि चुकीच्या निर्णयामुळे सैतान तुमचा नाश करत आहे. And the anointing is just leaving you right now. आणि आता अभिषेक तुम्हाला जात आहे. I can see that anointing is just leaving right now. आणि आता मला ते दिसत आहे की तुमच्यावरचा अभिषेक It जात will आहे. not coming return back. The anointing will not come back upon your life. जर तुम्ही पुन्हा माघारी फिरला नाही तर अभिषेक तुमच्यावर केला जाईल. You are not able to stand for the Lord. You cannot stand anywhere in your life. जर तुम्ही प्रभूसाठी उभे राहू शकत नाही तर तुम्ही कुठेच उभे राहू शकत नाही. It is the dryness you want to remove from your life right now. The anointing, receive that anointing of the Lord.
thinking like become like a desert in your life? तुम्ही असा विचार करता की तुमच्या जीवनामध्ये अरण्य आहे, वाळवंट आहे. तुमचा विचार वाळवंटासारखा झाला. That is why you cannot see the thing which God has ordained for your life. आणि म्हणूनच तुम्ही परमेश्वर तुमच्या जीवनासाठी जे नेमलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. And because of things, your body is becoming dry. आणि त्या गोष्टींमुळे तुमचं जे शरीर आहे ते कोरडं पडत आहे. If you are ready, God will change the desert into the greenery of your life. जर तुम्ही तयार आहात तर परमेश्वर हे वाळवंटाला हिरवगारमध्ये बदलते. He's touching you right now. तुम्हाला आता तो स्पर्श करता. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Now to the heaven, my dear. तर माझ्या प्रियाने स्वर्गाकडे पहा. What a beautiful place it is. किती सुंदर ते ठिकाण आहे. And when you look to the heaven, don't forget the way is from the cross. तर माझ्या प्रियाने तुम्ही स्वर्गाकडे पाहता तर तुम्ही ते वधस्तंभाकडचा मार्ग विसरू नका. उस क्रूस को देखा तो आपको हेवन दिखेगा. जर तुम्ही वधस्तंभाकडे पाहिलं तर तुम्हाला त्या वो ठिकाणी क्रूस को स्वर्ग दिसेल. देखेंगे तो आपको हेवन के लिए रास्ता दिखेगा. जर वधस्तंभाकडे पाहिलं तर तुम्हाला स्वर्गाचा मार्ग दिसेल. Now is the time right now. आताची ही वेळ आहे. Look what Jesus did for your life. येशूने तुमच्या जीवनासाठी जे केले ते पहा. He has removed the desert from your life. तुमच्या जीवनातून ते वाळवंट काढत आहे. He has removed the thorn of your life. तुमच्या जीवनात त्याने काटे काढलेले आहेत. That you are thinking like the thorns, He has removed from the cross of Calvary. कालवरीच्या जसं तुम्ही ते काट्यांप्रमाणे विचार करत असताना त्याने कालवरीच्या वधस्तंभावरती सर्व काढलेलं आहे. He wore that thorn of crown on His head, my dear people, that you should have the good thought of the loving thought from the Lord Jesus Christ. आणि माझ्या प्रियानं प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला चांगले विचार, प्रेमळ विचार येण्यासाठी ते काट्यांचा मुकुट त्याच्या मस्तकावर To make a good decision in your life. चांगले निर्णय घेण्यासाठी. Thank you, Jesus. धन्यवाद. It is anointing right now. या ठिकाणी आता अभिषेक The devil who holding the people right now, I find that power devil. Leave Jesus' name. जो सैतान आपल्या लोकांचं जीवन भरून ठेवत आहे त्याला धमकावतो. I break the power of the devil. Leave their mind, body, soul, and spirit in Jesus' name. आणि सर्व लोकांचा जीव, शरीर, आत्मा सोडून निघून जात आहे. The Lord is touching right now. आता परमेश्वर स्पर्श करतात. The anointing is just flowing right now. आता अभिषेक वाहत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Those people who need that anointing in your life, जे लोक people are there, they need a touch. And they say, Lord, yes, we want to return back right now and work for your God, work for your kingdom. God will once again anoint you. But God says you have to come out from that miry clay and never see again. आणि आता यावेळेला माझ्या प्रियानं ज्यांना पुन्हा माघारी फिरून त्याच्या परमेश्वराकडे वळायचं आहे, परमेश्वराचा आत्मा त्यांना सांगत आहे की पण तुम्ही मागे फिरण्या अगोदर ते पहा की तुम्ही पुन्हा त्या चिखलामध्ये दलदलीमध्ये तुम्ही जाणार नाही. अशांना परमेश्वर बोलतो. He will touch them. तो आता त्यांना स्पर्श करेल. He will fill you right now. तो तुम्हाला आता भरेल. And if you are that person, if you say, yes, I need that anointing in my life, you just come because I know. If you are ready, you will come. If you are not ready, it's not upon me. It is God who will lead your life. तर माझ्याकडे जर तुम्ही तयार असाल तर तुम्ही येताल आणि जर तुम्ही नाही आला तर ते माझ्यासाठी नाही, परमेश्वर तुमचं काम आहे. Thank you, Jesus. धन्यवाद. Thank you. This anointing right now. या ठिकाणी आता अभिषेक व्हावा. This big anointing right now. या ठिकाणी देवाचा जाळ अभिषेक केला. Thank you, Jesus. You need the touch. Come just. I'll just lay my hand and pray for you right now. जर तुम्हाला तो स्पर्श हवा आहे तर आता तुम्ही पुढे येऊ शकता आणि माझा हात तुमची प्रार्थना. He will make once again greenery in your life. तो पुन्हा एकदा तुमच्या जीवनामध्ये हिरवेगार करेल. He will make you full anointing once again in your life. तो पुन्हा एकदा तुमच्या जीवनामध्ये अभिषेक आणि हिरवळ करेल. Thick anointing will flow. तुमच्या जीवनात पुन्हा तो जाड अभिषेक होईल. Oh, thank you, Jesus. जब मैं पुकारूं, तू दौड़ आता है. जब मैं
इथे सर्व सामर्थ्य तू तोडतो येशूचे आता अभिषेक आता अभिषेक अभिषेक स्वीकार तुमच्या जीवनात आता स्पर्श करा पवित्र आत्म्याने देवाचा स्पर्श हे कोणी पाहलं त्यांच्या जीवनात एक त्यांचं जीवन तू बदल Become witness for your kingdom, O Lord. प्रभूजी तुझ्या राज्यासाठी ते साक्षीदार बनले Thank you. धन्यवाद प्रभू धन्यवाद I will go down to your name, Father. सर्व गौरव तुझ्याच In नावात Jesus' name. येशूच्या नावाने प्रार्थना Praise the Lord. My dear people, माझ्या प्रियांनो God has blessed you. God has put into your hearts God has given a good direction for your life. Share the testimony for the kingdom of God, my dear people. माझ्या प्रियांनो परमेश्वर तुम्हाला स्पर्श केले तुमच्याशी बोललेले तुमच्या जीवनासाठी चांगली त्यांनी दिशा दिली त्याच्या गौरवासाठी Glory सांगितलं to God, my dear people. तर परमेश्वराच्या नावाला गौरव Amen. If you are watching on the YouTube, just contact my dear people. There is a contact number. You can send your testimony and we can share your testimony on the YouTube, my dear people. तर माझ्या प्रिय जसं तुम्ही या ठिकाणी युट्यूबद्वारे जर पाहत असाल तर जे काही कॉन्टॅक्ट नंबर त्या ठिकाणी दिलेले आहेत तुम्ही त्याद्वारेही तुम्ही तुमची साक्ष पाठवू शकता Amen. So God bless you all, my dear people. तर देवबाबा तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देईल. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all.